श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. असं हे आपला 10वा अभंग चाललेला आहे आणि 10व्या अभंगातील हे तिसरे चरण आहे. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिकी. कालच्या याच्यामध्ये कालच्या पाठामध्ये काय सांगितलं? नामासे विनमुख तो नर पापिया, न हरिविन धावया नपवे कोणी. म्हणजे याचा अर्थ नाम खरा पापी कोण असतो आणि खरा धावून येणारा कोण असतो. काल त्यात 2 मुद्दे होते. खरा धावून येणारा एक भगवानच आहे आणि खरा पापी नामाशी विनमुख तोच आहे, असा कालचा पाठ झाला. तर आज त्याच नामाचं विशेष महत्त्व सांगत असताना वाल्मिक ऋषींनी या नामाचं एक विशेष महत्त्व या चरणामध्ये सांगितलं आहे. माऊली म्हणतात, पुराणात प्रसिद्ध असणारे जे वाल्मिक ऋषी, त्यांनी काय सांगितलं? तर या नामाने तिन्ही लोकाचा उद्धार होतो आणि त्यामुळे पुराणात प्रसिद्ध असलेलं नामस्मरण आणि त्या नामस्मरणी तिन्ही लोकाचा उद्धार कसा होतो हे आपल्याला थोडंसं पाहायचं आहे. तर पहिली गोष्ट, पुराण आणि पुराणात प्रसिद्ध वाल्मिक. पहिलं पुराण काय असतं? ते पुराण याचा अर्थ आपल्याकडे पुरणाची पोळी करते त्यालाच पुराण म्हणतात, एवढंच लोकांना माहीत असतं. पुराण शब्दाचा अर्थ आहे एक नाही, ते 18 पुराण आहेत आणि दुसरे 18 उपपुराण आहेत आणि एकूण सगळ्या पुराणाचं 4 लक्ष श्लोक आहेत त्याच्यामध्ये. इतके पुराणाचे श्लोक आहेत, फार मोठं आहे ते पुराण. तर पुराण शब्दाचा अर्थ असा आहे, पुरातनम पुराणम. ज्यात अतिशय पुरातन गोष्टी प्रतिपादन केले त्याला म्हणतात पुराण. पूर्वास्मिन काले भवम, पूर्वीच्या काळात जे होतं ते प्रतिपादन करणं याला काय म्हणतात? पुराण. पुराभवम पुराणम. त्याच काळात पूर्वी जे होतं ते तसंच आता तुमच्या पुढे मांडलेलं, म्हणून पुरा नवम, नवीन काही नाही. पुरा अनवम, पुरा जे होतं तेच, आता अनवम, नवीन काही नाही. असं जे आहे ते वेद आख्यान उपनिबंधनम, त्याला म्हणतात पुराणम. वेद व्याख्यान याचा अर्थ वेदांनी जी गोष्ट प्रतिपादन केली त्या वेदांनी सांगितलेल्या विषयाचाच काय करतात? ते विस्तार करतात. किंवा पुराणम वेद गायती ती पुराणम. म्हणजे याचा अर्थ पुराण सुद्धा कोणला गातं? ते आपलं पुराण सगळं वेदालाच गातं. म्हणजे वेदांनी जो जो विषय सांगितला त्या त्या पद्धतीने हे पुराण सांगतं. म्हणजे वेदाच्या विरुद्ध, वेदामध्ये एकही अक्षराचा बदल नसतो. त्या वेदात कधी आपल्या अभंगासारखा पाठभेद नसतो. आपल्याकडं पाठभेद असतो, तिथं मुद्रण दोषही होत नसतो, पाठभेदही नसतो आणि त्यात काहीच होत नसतं. तर असा असणारा वेद, त्या वेदाला गाणारा, वेदाने जो विषय सांगितला त्याचा विस्तार करणारा आणि तदनुसार वर्णन करणारं जे असतात त्यांना पुराण असं म्हणतात. मग व्यासादी मुनी प्रणित वेदार्थ वर्णितम पंचलक्षणम शास्त्रम, त्याला म्हणतात पुराण. व्यासादिकांनी जे वर्णन केलं आहे, कोणाचं वर्णन केलंय? प्रणित वेदार्थ वर्णितम, वेदातलाच अर्थ सांगण्याकरता. जसं गीतेचा अर्थ सांगण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी काय लिहिली? ज्ञानेश्वरी. पण ज्ञानेश्वरी आपल्याला कळत नाही म्हणून ज्ञानेश्वरीचाच विशेष अर्थ करण्याकरता काय लिहिला? नाथ महाराजांनी भागवत. विषय तोच असतो कधी, तोच विस्तरित करण्याकरता नाथ महाराजांचा भागवत वाचला का ज्ञानेश्वरी वाचायला सोपी जाते. तसं या ठिकाणी वेदाचं वर्णन करणारच असणारे पुराणं असतात आणि त्या पुराणात 5 काय म्हणतात त्याला? पंचलक्षणम पुराणम. तर पुराणं असतात 18 पुराणाचे श्लोक आहेत 4 लाख श्लोक आहेत. कधी लिहिले आणि कसे लिहिले मोठी अवघड गोष्ट आहे. महाभारत हा ग्रंथ आहे, महाभारताचे श्लोक आहेत 1.25 लाख आणि श्रीमद भागवत आहे, श्रीमद भागवताचे श्लोक आहेत 18,000. कसे लिहिले असते व्यास महाराजांनी? आपल्याला नुसतं आयुष्यात एक पण वाचणं होत नाही
आणि रामायण आणि महाभारत याला इतिहास म्हणतात. श्रीमद भागवताला महापुराण म्हणतात. आणि बाकीचे 18 पुराणं आहेत. त्यांचे नाव वगैरे फार पुराणाचा मोठा विस्तार आहे. तासभर जाईल ते सांगायला. पण तेच मुख्य विषय सांगायचं काय, 18 पुराणं आहेत. मुख्य 18 पुराणं आहेत आणि दुसरे उपपुराणं आहेत. आणि त्याचप्रमाणे देवी पुराण, देवी भागवत आहे, श्रीमद भागवत आहे, भागवते 2 आहेत. असे ते एकूण ते 18,000 भागवताचे श्लोक आहेत. 1,25,000 महाभारताचे श्लोक आहेत. 4,00,000 पुराणाचे श्लोक आहेत. मग आता हे एवढं कधी वाचणार आपण ते? व्यास महर्षीने तर लिहिलं हे सगळं. पण हे सगळं लिहिलं असलं तरी सुद्धा या सर्वामध्ये काय वर्णन केलं आहे ते, भगवन नामाने जीवाचा उद्धार होतो हीच प्रसिद्धी सांगितलेली आहे. चौवेदी जाण साई शास्त्री कारण 18ही पुराणे हर्षी गाती असं वर्णन केलं आहे. तर असं ते पंचलक्षण असे आहेत. सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशमन्वांतराणि च वंशानुचरितश्चैव पूर्णं पूर्णं पंचलक्षणम. असं पूर्णात हे 5 प्रकारचं लक्षण असतं आणि उपपूर्णाचे 10 प्रकारचं लक्षण असतं. पण त्याचा फार विस्तार होईल आणि त्यामुळे ते सर्व नाही सांगत तुम्हाला. तर असं या ठिकाणी सर्ग प्रतिसर्ग, सर्ग म्हणजे सृष्टी उत्पन्न होते आणि प्रतिसृष्टी उत्पन्न होते, ज्यामध्ये सर्ग प्रतिसर्ग, सृष्टीची उत्पत्ती, सृष्टीचा लय, ज्यामध्ये वंश मन्वंतर वर्णन केले आहेत. आणि त्याचप्रमाणे वंश जे आहेत आणि त्यांचं चरित्र, त्यांचे राज्य वगैरे जे वर्णन केले आहेत, असं जे 5 लक्षणं असतात त्याला पुराण असं म्हणतात. तर जाऊ द्या, फारसं तुम्हाला माहिती पुरतं तेवढं पुराणाची गोष्ट सांगितली. आणि असं जे पुराण असतं त्या पुराणामध्ये प्रसिद्ध, मग आता पुराणात प्रसिद्ध वाल्मिकांनी सांगितलं का पुराणात प्रसिद्ध असलेलं वाल्मिकांनी सांगितलं, तर पुराणात प्रसिद्ध असणारे जे वाल्मिक कवी त्यांनी सांगितलेलं नामाने तिन्ही लोकाचा उद्धार होतो असा त्याचा अर्थ होतो. काय होतं, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. पुराणात जे प्रसिद्ध आहेत सर्व ऋषीमध्ये, सर्वात ऋषीमध्ये प्रसिद्ध जे ऋषी आहेत, पुढं पुराणात ज्यांची प्रसिद्धी आहे अशा वाल्मिक ऋषीने सांगितलं की नामाने तिन्ही लोकाचा उद्धार होतो. एक अर्थ. दुसरा अर्थ काय आहे, वाल्मिकांनी जे सांगितलं, वाल्मिक ऋषीने जे सांगितलं ते पुराणामध्ये प्रसिद्ध आहे. वाल्मिकांनी काय आधी काय सांगितलं, पुराणात प्रसिद्ध असणाऱ्या वाल्मिकाने काय सांगितलं, नामाने तिन्ही लोकाचा उद्धार होतो. दुसरं काय सांगायचं, तर पुराणात प्रसिद्ध असणारे, पुराणामध्ये प्रसिद्ध जे सांगितलेलं आहे काय, नामाने तिन्ही लोकाचा उद्धार होतो, हे पुराणात काय प्रसिद्ध आहे, ते वाल्मिकांनी सांगितलं. 2 अर्थ झाले का नाही. आणि तिसरा अर्थ काय आहे, जसं हे हे सर्व पुराणं आहेत तसं वाल्मिक ऋषींचं रामायण हे सुद्धा काय एक प्रकारचं त्यांचं पुराणच आहे. त्याचा तो इतिहास त्यांचा पुराणच आहे. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या रामायण या पुराणामध्ये सांगितलेलं जे प्रसिद्ध काय, नामाने तिन्ही लोकांचा उद्धार होतो, काय सांगितलं, पुराणात प्रसिद्ध वाल्मिकांनी सांगितलं ते, किंवा पुराणात प्रसिद्ध सांगितलेलं जे आहे ते वाल्मिकांनी सांगितलं ते, किंवा त्यांच्या रामायणामध्ये सांगितलेलं जे आहे ते, एकूण सर्व जे काही सांगितलं तर नामाने तिन्ही लोकाचा उद्धार होतो असं वाल्मिक ऋषीने सांगितलं. नामाने तिन्ही लोकाचा उद्धार होतो असंच वाल्मिक ऋषीने सांगितलं. त्याचं कारण काय आहे, वाल्मिक ऋषीचं उदाहरण का घेतलं, तर एखादा विषय सांगायचा असतो त्या कालामध्ये उदाहरण सांगितल्याशिवाय माणसाला तो विषय पटत नाही. म्हणजे सिद्धांत पटवून देण्याकरता उदाहरण सांगावं लागतं. आणि मग उदाहरण कोणाचं घेतलं, ते वाल्मिक ऋषीचं. त्यांचा अनुभव होता तो कशाचा, नामस्मरणाचा. आणि त्यामुळे वाल्मिक ऋषींचं उदाहरण घेतलं. त्याचं कारण काय, वाल्मिक ऋषींचा अधिकार इतर ऋषीपेक्षा फार वेगळा आहे. अध्यात्म रामायणामध्ये अयोध्यकांडात 6व्या सर्गामध्ये स्वतः वाल्मिकानेच प्रभू रामचंद्राच्या पुढे आपलं सर्व चरित्र कथन केलं आहे. आणि त्यांचं चरित्र प्रसिद्ध आहे सर्वांना. अगदी शाळेमध्ये सुद्धा त्या मुलांना शिकवल्या जातं ते.
आणि म्हणून त्या वाल्मिक ऋषींचं चरित्र हे अतिप्रसिद्ध आहे. कारण का, वाल्मिक ऋषीचा अधिकार हा अत्यंत अलौकिक आहे. कसा अलौकिक आहे तो? इतर ऋषीपेक्षा अलौकिक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, वाल्मिक ऋषी हे भूतलावरचे आद्य कवी आहेत. ह्या भूतलावरचे काय आहेत ते आद्य कवी. याच्या पूर्वी कोणी श्लोक, अक्षर, रेघ ओढलेली नव्हती. हे वाल्मिक ऋषीच्या जीवनात, म्हणजे वाल्मिक ऋषीचं हे काय वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून त्यांचं उदाहरण घेऊन आपल्याला नामस्मरणावरती आपली श्रद्धा वाढेल, म्हणून वाल्मिक ऋषींचं हे अलौकिकत्व सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट, ज्या सर्व ऋषी मुनींनी लिखाण केलं असतं, सकाळी तुम्हाला सांगितलं, हे सर्व संशोधन करतात, डॉक्टर, वकील, इंजिनियर, हे सर्व काम करतात. ते कुठं असलेल्या विषयावरती काम करतात. त्यांच्या पुढे विषय असतो, ते विषय घेऊन, ते शास्त्र घेऊन ते काम करतात. पण शेतकरी बच्चा असा असतो, त्याच्या पुढे काहीच विषय नसतो. हे सगळं भविष्यातलं करतो तो. आता हे 2 महिने, आता जर पेरलं तर 2 महिन्यांनी हे असं असं होईल. आता जर याला खत घातलं तर हे पुढच्या महिन्यात त्याचं असं असं होईल. आणि हे जर आता याला असं केलं तर ते पुढच्या महिन्यात काढायला येईल. म्हणजे हे सगळं आधी त्या जमिनीत बी पेरितो. मग ते पुढं केव्हा पेरायचं आणि कधी येणं त्याला थोडंच माहीत. आधी काय आहे त्याच्या पुढे? आधी काहीच नाही, विषय काहीच नाही. त्याच्या पुढे माती आहे भाऊ, त्याच्या पुढे. त्या मातीत पेरतो. म्हणजे शेतकरी हा काय करतो? भविष्यातलं करतो सगळं. तसं सर्व ऋषीमुनी घडलेले विषय लिहिले. व्यासाने सगळे घडलेले विषय लिहिले. पण वाल्मिक ऋषींच्या जीवनातली सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल? म्हणजे केले रामायण रामाआधी. राम केव्हा जन्माला आला त्यांच्या आधी सर्व लिहून ठेवलं होतं. असं आहे. मग प्रभू रामचंद्राने सुद्धा काय, बोलिले वाल्मिकी करुणी दावीन, एक तसंच वर्तन करीन. प्रभू रामचंद्र सुद्धा म्हटले का नाही असं, नामदेव महाराजांनी लिहिलं असं. मग जसं वाल्मिक बोललेत मी तसंच वर्तन करून दाखवेल. म्हणजे हे आहे का नाही विशेष? आहे का नाही अलौकिकत्व? पहिलं अलौकिकत्व काय आहे त्यांच्या जीवन, आद्य कवी. आणि दुसरं अलौकिकत्व काय आहे? भविष्यात सगळं लिहून ठेवलं आहे. ते ज्यांनी घडलं आणि ते लिहिलं, मग तो इतिहासासारखं नाही झालं. मग त्यांनी लिहिलं, एवढं सामर्थ्य वाल्मिकींचं, तर त्यांनी लिहिलं तसं प्रत्यक्ष भगवंताला वागावं लागलं. केवढा अधिकारी वाल्मिक ऋषींचा. त्यांनी लिहिलं तसं भगवंताला वागावं लागलं तसं. म्हणजे याचा अर्थ हे सुद्धा त्यांच्या जीवनातलं काय आहे? एक अलौकिकत्व आहे. तिसरी गोष्ट अलौकिकत्व काय आहे? कोणते ऋषी मुनी झाले तर ते उच्च घराण्यात जन्माला येतात, ब्राह्मण कुलात जन्माला येतात, वगैरे 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 असतं. त्यांच्या सुविधा काय असतात. पण सर्वात आपल्या सगळ्या भारत सृष्टीमध्ये सगळ्यात मोठा पापी कोण असेल? तर वाल्मिक ऋषी. सगळ्यात मोठा पापी कोण असेल? वाल्मिक ऋषी. कारण सगळ्या संतांनी वर्णन केलंय का बा हा इतका पापी होतो तरी उद्धारला. ते वेश्याबरोबर त्याची गणना केली असते. ती वाटपाडा कोळीको सांगन तुम्हाला पुढे मी. मग असा इतका पापी, आधी इतका पापी, पण त्या नामस्मरणी इतकं अलौकिकत्व त्यांच्या जीवनात झालं. तर ते अलौकिकत्व की नारदांना त्यांना नाही, इतकं मोठी तपश्चर्या केली की त्यांच्यावर वारूळ वाढलं आणि नारदाला येऊन ते वारूळ काढावं लागलं. आणि मग त्यांच्या मुखातून एवढं बाहेर पडलं, मग त्यांनी लिहिलेलं नाही, त्यांना स्मरण केलं नाही, त्यांची स्वयंस्फूर्ती अशी झाली आणि म्हणून ते लिहिलं. ते इतकं त्यांच्या जीवनातलं अलौकिकत्व आहे. आणि ज्या कालामध्ये त्यांनी तो पहिला श्लोक लिहिला, कसा श्लोक लिहिला? कूजंतम राम रामेति मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखां वंदे वाल्मिकी कोकिलम. आपण रोज श्लोक म्हणतो की आरुह्य कविता शाखा. ते ज्या कालामध्ये स्नानाला गेले, सकाळी नदीला जात होते आणि एका वृक्षावरती बसले, एक पक्षी बसला होता आणि त्याने अशी कुही 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 केलं, त्यात ते राम राम शब्द त्यांच्या कानावरती आला. आरुह्य कविता शाखा, म्हणजे आरुह्य म्हणजे झाडावरती बसलेला, झाडाच्या फांदीवर बसलेला, आणि शाखा म्हणजे, आणि त्याच्यावरती तो राम रामेती असं राम राम असं त्याच्या मुखातून चिव चिव असं त्यांच्या कानावर आलं.
आणि त्यांना स्फूर्ती झाली. म्हणजे एका पक्षाचा आवाज ऐकून त्यांना प्रथम काव्य करण्याचं स्फुरण झालं. असं कोणाच्या दुसऱ्या जीवनात आहे काय असं? नाही ना तसं. म्हणजे त्यांच्या जीवनातली ही गोष्ट काय आहे? अलौकिक आहे. आणि म्हणून वाल्मिक कोणाचंही श्रेष्ठ. आपण नामस्मरण करतो, दिंडी करतो, भजन करतो, गंध लावतो, हे सगळं आपण करतो. यातलं आपल्याला काय माहिती? तुम्हाला देव भेटला का? बरं तुम्ही ब्रह्म पाहिलंय का? बरं नामाने उद्धरतो असं काय आहे? काहीच नाही. मग आपला अनुभव कशा आपला अनुभव काय? काहीच अनुभव नाही. मग काय? आपला विश्वास संतावरती आहे. संतांनी जे केलं आणि संतांनी जे सांगितलं त्यामुळे आपण करतो ना. मग संत हे आपल्या पुढे जर आदर्श नसते, एखाद्या पुढाऱ्याने सांगितलं असतं तर आपण हे केलं असतं का? नसतं केलं. मग संतांचा आदर्श आहे आणि म्हणून आपला एवढा दगडफोड विश्वास होतो. बरोबर आहे का नाही? तसं वाल्मिक ऋषींनी हे सांगितलं आणि म्हणून हे उदाहरण महत्वाचं आहे, का वाल्मिक ऋषी सांगतात, की या नामाने तिन्ही लोकांचा उद्धार होतो. असा त्यांचा अधिकार, एक विशेष प्रकारचा अधिकार आहे. आणि तुकाराम महाराजांनी सुद्धा त्यांचं वर्णन, सगळ्या संतांनी वर्णन केले त्यांचं. तुकाराम महाराज म्हणतात, वाल्मिक ऋषीचं वर्णन करत असताना 2 गोष्टी सांगून टाकल्या. काय सांगितलं, की कोळ्याची कीर्ती वाढली गहन आणि केले रामायण रामाआधी. आहे का नाही? आता कोळी याचा अर्थ हां, म्हणजे एकदम खालच्या जातीचे, कोळ्याची कीर्ती वाढली गहन. मग आता हे सांगायचं काही काम नव्हतं. पण वस्तुस्थिती तुकाराम महाराज म्हणतात, एवढं होतं तरी नाम सामर्थ्य असं आहे. त्याची कीर्ती आज जगात त्यांच्यापेक्षा धवल कीर्ती कोणत्याही लेखकाची नाही, कोणत्याही कवीची नाही. आणि म्हणून या ठिकाणी कोळ्याची कीर्ती वाढली गण. कारण वैशिष्ट्य काय आहे? अरे केले रामायण रामाआधी. रामाच्या आधी रामायण करणं हे काही सामान्य नव्हतं. मग रामाच्या आधी रामायण लिहिणं हे विशेष नाही त्यातलं. त्यातलं वैशिष्ट्य काय आहे? त्यातलं विशेष काय आहे? त्यातलं विशेष आहे ते आधी लिहिलं नाही. त्यांनी जे लिहिलं तसं अखिल कोट ब्रह्मांडाने 14 भुवनाचा धनी देवाधिदेव प्रभू रामचंद्र त्यांना तसं वागायला भाग पाडलं यांनी. हे त्यातलं विशेष आहे. वागावं लागलं की नाही त्यांना तसं. त्यांना म्हणजे वाल्मिक ऋषींच्या वाणीतली शक्ती केवढी निर्माण झाली ती. आणि कोणी निर्माण केली ती? हां, रामनामाने केली. रामनामानेच शक्ती निर्माण झाली. रामनामाच्या सामर्थ्याने रामायण आधी लिहिलं आणि रामनामाच्या सामर्थ्यामुळे कोण भगवान जसा भक्तापुढे वागतो, तसा त्याच्या नामापुढे तो वागतो. म्हणजे नामाच्या सामर्थ्याने वाल्मिक ऋषींना लिहिण्याची स्फूर्ती झाली आणि नामाच्या सामर्थ्यानेच सगळं भविष्यातलं लिहिलं आणि नामाच्या सामर्थ्यानेच भगवंताला तसं वर्तन करायला भाग पाडलं. म्हणून केले रामायण रामाधी. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वाट वाट पाडा कोळी आहे का? वाट पाडा म्हणजे तुरंत ब्राह्मण मारत होता तो. आता म्हणतात 17 जण भरून हे गेले त्यांनी. एक ब्राह्मण मारला का एक खडा टाकला. मग 12 रांजण भरली असं म्हणतात. 17 जण भरून गेले ते भारुडातलं आहे ते. मग कोण म्हणतं 7 रांजण भरले. हां, 7 रांजण भरले. एक खडा टाकून. आता एवढे ब्राह्मण कसे काय मारले ते? हां? हां. आणि ते मोहरीसारखा खडा. आता सांगणारी कोणतीही गोष्ट रंगवून सांगायची असली तरी सांगायची. पण त्यातलं तात्पर्य काय? एक ब्रह्महत्या केली तर ते त्याला महापाप म्हणतात. एक ब्रह्महत्या केली. केवढी शिक्षा सांगितली त्याला, केवढा नरक सांगितला. पण तरीसुद्धा हा वाटपाडा होता आणि हा कोळी असल्यामुळे त्याने ते पोट भरण्याकरता केलं. आणि एवढे ब्राह्मण मारले होते याचा अर्थ अगणित. आता मोहरीसारखा खडा आणि 7 रांजण घेतली आणि ओतली एका ठिकाणी. केव्हा मोजावं आता? कसं काय मोजायचे ते? मग याचा अर्थ काय? अगणित. म्हणजे महापापी. म्हणून त्याला काय वाटपाडा कोळीको. पण नामस्मरे तो वाल्मिको. त्याने नामस्मरण केलं, नामे उद्धरले तिन्ही लोको. आपणासहित निवाला. मग तिन्ही लोकांचा उद्धार होतो हे वाल्मिकांनी त्यांच्या अनुभवाने सांगितलं. तसं ज्ञानेश्वर महाराज पण सांगतात, नामे उद्धरले तिन्ही लोक. तिन्ही लोकांचं कसं काय उद्धार होतो नामाचा? मग ते सांगतो तुम्हाला पुढे. पण नामाने तिन्ही लोकांचा उद्धार होतो असं ज्ञानेश्वर महाराजांनी पण सांगितलं. हे कोणी सांगितलंय? वाल्मिक ऋषींनी. म्हणून पुराण प्रसिद्ध आणि बोलले वाल्मिक.
पुराणात प्रसिद्ध असणारे वाल्मिक ऋषी असं बोलून गेले आहेत. तर असो, वाल्मिकीचे रामायण हा चरित्रात्मक ग्रंथ आहे, काव्यात्मक ग्रंथ आहे, भक्तिरसात्मक ग्रंथ आहे आणि जे तो ग्रंथ वाचतात त्यांनाच माहिती आहे. आणि ह्याच पद्धतीने नाथ महाराजांनी जे रामायण लिहिलं ते कशावरून लिहिलं? ते वाल्मिकी रामायणच लिहिलं आहे. मग त्याचंच भाषांतर आहे वाल्मिकी रामायणाचं. तर त्या रामायणाचं एवढं महत्त्व आहे. नाथ महाराज म्हणतात, जर ते राम तर असं कथा श्रवणे उपजे विरक्ती. परमार्थाला ज्याची महत्वाची गरज असते, पहिली कथा श्रवणे उपजे विरक्ती, पुढे कथा श्रवणे वाढे शांती, दुसरी शांतीची पण गरज असते. तर रामायण कथा ऐकल्याच्या नंतर माणसाला सहज विरक्ती उत्पन्न होते, माणसाला सहज शांती प्राप्त होते आणि कथा श्रवणे परमानंद प्राप्ती. बरोबर आहे का नाही? अजून आता काय राहिलं मग? विरक्ती प्राप्त होते, शांती प्राप्त होते, परमानंद प्राप्ती होते. पापी उद्धरती कथा श्रवणे, पापातूनही मुक्त होतो. म्हणजे पहिला पाप जातं, विरक्ती होते, शांती प्राप्त होते, परमानंद प्राप्ती होते. हे रामायणाचा प्रभाव आहे, वाल्मिकी रामायणाचा. आणि त्यामुळे चोरटा वाल्मिकू महापापी. म्हणजे चोरटा पण होता, महापापी पण होता. तो राम नामे झाला निष्पापी. राम नामाने तो निष्पाप झाला, एवढी गोष्ट खरी आहे. पण त्याची कथा नित्य जपी कथा वाग्जल्पी शिवाच्या, म्हणजे त्याने जी कथा लिहिली ती भगवान शिवशंकराला नित्याने त्याचा जप करावा लागतोय. म्हणजे रामाला वर्तन करायला भाग पाडलं आणि शिवाला त्याचा जप करायला भाग पाडलं. एवढं वाल्मिकीचं महत्व आहे. प्रभू रामचंद्राला सांगितलं, मी मी सांगतो तसं वागायचं आणि यांना सांगायचं, मी जे सांगितलं त्याचाच जप करायचा, दुसरा कोणाचा जप नाही करायचा. म्हणजे शिवाला जप करायला भाग पाडलं आणि रामाला वर्तन करायला भाग पाडलं. असं आहे. ते हे शिवसेव्य रामायण. म्हणजे शिवाने सेवन केलं आणि कोणाला सांगत होते? पार्वतीला सांगत होती. झोपली का नाही ती? ती कथा तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. आणि झोपल्याच्या नंतर त्याचा उपयोग तो दुसऱ्या त्या याला झाला तो. तर ते असं ते. मग शिवानी रामायण सांगितलं. शिवानी रोज रामायणाचं सेवन केलं, राम नामाचं सेवन केलं आणि असं ते श्रवणे मरणाशी ये मरण. मग श्रवण आणि तुकाराम महाराज जसं म्हणतात, तुझं काय? मरण माझे मरून गेले, मज केले अमर. मग मरण आणि येले. मरणच मरून जाणं म्हणजे काय? जन्म मृत्यूतून मुक्त होणं, जन्माचीच निवृत्ती होऊन जाणं, आपलं मरणाचीच निवृत्ती होऊन जाणं. त्याला म्हणतात श्रवणे मरणाशी ये मरण. म्हणजे मरणालाच मरून टाकलं, म्हणजे काय मरण हे निवृत्त करून टाकलं. सवेची जन्मा बोळवण श्रवणे परिपूर्ण ब्रह्मप्राप्ती. आणि सवेची जन्म बोळवण याचा अर्थ जन्म मृत्यूच्या फेरीतून निवृत्त होऊन त्याला परमानंद प्राप्त होते. असं कशाचं महत्व सांगितलं? ते हा नामस्मरणाचं, म्हणजे वाल्मिकीने लिहिलेल्या रामायणाचं महत्व सांगितलंय. एवढं रामायणाचं महत्व आहे, म्हणजे वाल्मिकीचे एवढं श्रेष्ठत्व आहे. राम नामाचे परिपाठी दोष जळती अकल्प कोटी आणि भुक्ती मुक्ती लागे पाठीन पावन सृष्टी राम नामे. राम नाम जर घेतलं तर जेवढे काही दोष आहेत, किती आहेत? अकल्पकोटी. कल्पकोटी दोष असले तरी सुद्धा. आणि अजून काय? त्याला भुक्ती मुक्ती फुकाची साठी असं म्हटलंय. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हटलं या ठिकाणी, भुक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष. आणि याला चारी वेद साहे शास्त्र देतात ती साक्ष. असे नामस्मरणाचं महत्व आहे. आणि म्हणून भुक्ती मुक्ती लागे पाठी पावन सृष्टी रामनाम. संपूर्ण सृष्टी पावन करण्याचं सामर्थ्य रामनामात असल्यामुळे नामे नरकी उद्धरते. आता जाऊ दे, संपलं सगळं. म्हणून पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक आणि काय? नामे तिन्ही लोक उद्धरते. तर नामाने तिन्ही लोक कसं काय उद्धरते? नामाने तिन्ही लोक, तर संतांचं वाक्य हे कधीही काय म्हणतो आपण त्याला, विचलित होत नाही. ते अपसिद्धांत बोलत नाही. संतांचं वाक्य ते संतांचं वाक्य. नाथ महाराज म्हणतात, नामे नरके उद्धरती. नाम हे नरकातल्या माणसालाही उद्धार करतं.
आता नरक काय, जिथं नरक असेल हजारो नरक आहेत, तिथल्या माणसाचा तो उद्धार करतं. नामे स्वर्गवासी मुक्ती. जे स्वर्गात भोग भोगतात त्याला सुद्धा त्यांनी नामस्मरण केलं तर तो सुद्धा त्या भोगातून मुक्त होतो. म्हणजे त्याला पण मुक्त करतं नाम. दोन, आणि ब्रह्मादिक अमरपती, जे देवादिक आहेत ब्रह्मादिक, ते सुद्धा, मग ते सुद्धा काय होतात, नामाने मुक्त होतात. म्हणून काय की म्हणतात, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, आणि मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. का? तर मृत्यूलोकातलं नाम इतकं महत्वाचं आहे, ते सर्वत्र सगळ्याचा उद्धार करतं. म्हणून जन्मवांछिती कलियुगी, ब्रह्मादिक अमरपतीन जन्मवांछिती कलियुगी. तात्पर्य काय सांगायचे, नामाने तिन्ही लोकाचा उद्धार होतो. एवढं सांगायचं, कौतुक काय करायचं. तर अंतकरणाची शुची आणि भगवत भगवत भगवंताची प्राप्ती, थोडक्यात ब्रह्मप्राप्ती आणि संसार बंधाची निवृत्ती किंवा भगवंताची प्राप्ती, याच्याकरता एक नाही योग याग सांगितलं का नाही. योग याग तीर्थ व्रत वैकल्य कर्म उपासना ज्ञान भक्ती ज्ञान वैराग्य हे सर्व साधनं सांगितलीत. पण हे सर्व साधनं स्वर्गात नरकात भूतलात पातालात इकडं तिकडं कुठेही करता येत नाहीत. त्याच्याकरता मृत्यूलोकात यावं लागेल. दुसरी गोष्ट, त्याच्याकरता अधिकार प्राप्त करावा लागेल, आणि त्याच्याकरता त्याला मानवजन्म मिळाला पाहिजे. या सगळ्या कटकटी आहेत. पण नामस्मरणाची गोष्ट तशी नाही. आणि म्हणून अन्य साधनाचा फक्त मनुष्याचाच अधिकार असतो. पण नामाने कोणी गजेंद्रासारखा हत्ती तरला का नाही. सगळे पशु पक्षी अनेकांची उदाहरणं आहेत. आणि म्हणून मनुष्याचाच अधिकार आहे. दुसरी गोष्ट, स्वर्गस्थ माणसाचा अधिकार नाही इतर साधनं करण्याकरता. तसंच पातालस्थ जे आहेत देवादिक काही नाग लोक वगैरे, त्यांचाही इतर साधनामध्ये करण्याचा अधिकार नाही. परंतु नामस्मरणाचा अधिकार तिन्ही लोकात आहे. आणि कशाहून आहे? नामदेव महाराज म्हणतात, नामस्मरण करण्याचा अधिकार तिन्ही लोकात आहे. आणि ज्या अर्थी तीन लोकात अधिकार सांगितला, त्या अर्थी तिन्ही लोकातले जीव आहेत, मनुष्य आहेत, त्यांचा उद्धार होतो. नामदेव महाराजांनी असं म्हटलंय, नाम एकची तारक राम नामे शुद्ध मुख, येणे उद्धरती तिन्ही लोक कुळासहित वैकुंठा. येणे उद्धरती तिन्ही लोक कुळासहित त्यांचं सगळ्यांचा उद्धार होतो. म्हणून नाम एकची तारक, राम नामाचे शुद्ध मुख आहे का नाही. आणि येणे उद्धरती अनेक प्रकारचे प्रमाण आहे, ते तिन्ही लोकांचा उद्धार होतो. मग तिन्ही लोकात उद्धार कस काय होईल, तर त्याचं कारण आज तुम्हाला सांगितलं आहे बऱ्याच वेळा. आकाश आणि अवकाश याचा काही याला वेगळं म्हणता येत नाही, बरं का नाही. सूर्य आणि प्रकाश याला वेगळं म्हणता येत नाही. तसं भगवान आणि भगवंताचं नाम याला वेगळं म्हणता येतं का? नाही. नाम नामा म्हणे नाम केशव केवळ, आणि जाणती प्रेमळ हरिभक्त. भगवंताचं नाम हा भगवानच आहे. खूप वेळा सांगून नाम परब्रह्म वेदार्थे, तुका म्हणे नाम चैतन्य धाम, खूप वेळा सांगितले. मग असं नाम हे भगवत रूप आहे. आणि भगवान कुठे? नामात आहे. पण मग कुठं मृत्यूलोकापुरताच आहे काय? हे तिन्ही लोकात त्याचा विस्तार आहे का नाही. म्हणजे सूर्याचा तिन्ही लोकात विस्तार असला तर प्रकाश कुठं राहील? तिन्ही लोकात राहील. जर आकाश तिन्ही लोकात विस्तार असेल तर आकाशाची पोकळी कुठं राहील? तिन्ही लोकात राहील. आणि भगवान जर तिन्ही लोकात विस्तार जर असेल तर त्याचं नाम कुठं राहील? कारण तो वेगळंच नाही ना. आणि त्यामुळे पण कर्म धर्म वेद हे काय इतर लोकात आहेत का ते? पण नाम आणि भगवान हे सगळे साधनं आहेत, भगवंताहून भिन्न आहेत, भगवत प्राप्तीचे साधनं आहेत. पण नामस्मरण असं आहे, ते भगवंताहून भिन्न नाहीच. अवघाच्या आकार ग्रासेला काळी एक ती नरळे हरीचे नाम. हा, नामनामीचा अभेद आहे ना तो, तेच तेच सांगतोय ना मग ते. मग तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, लिंग देखिले देखिले आणि तीही त्रिभुवनी विस्तारली. म्हणजे याचं भगवंताचं लिंग, याचा अर्थ भगवान शंकराचं रूप. आणि भगवंताचं रूप काही वेगळं नसतं. मग ब्रह्माचा विस्तार तिन्ही लोकात आहे, म्हणजे इतकं त्याची व्यापकता आहे. तर मग त्याच्या नामाची कुठं तितकीच व्यापकता असते. आणि त्यामुळे नामस्मरण हे
जसं मृत्यू लोकातल्या माणसांचा उद्धार करतं, तसं पाताळ लोकातल्या माणसाचा म्हणजे आणि वर स्वर्गस्थ लोकांचाही म्हणजे तिन्ही लोकामध्ये जे जे काही माणसं असतील, जे जे नामस्मरण करणारे असतील, त्यांचा उद्धार होतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरते. तिन्ही लोकांमध्ये या नामाने उद्धार केला आहे असं संतांचं म्हणणं आहे, वाल्मिक महाराजांचं म्हणणं आहे आणि ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात. म्हणून नामाचं महत्त्व असं आहे. नामाचं वेगळ्या पद्धतीने महत्त्व सांगण्याचं हे चरण होतं. म्हणून माऊली म्हणतात पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.